तर मंडळी संतोषकर ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, स्वामी समर्थ महाराज की जय. सगळ्यांना आमच्याकडून महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. भेटूया पहिल्या गावात. आज महिला दिन आहे आणि आमचं पथनाट्य थोडं बऱ्यापैकी मेसेज चेंज झालेले आहे. जागर स्त्री आरोग्याचा महिला सक्षमीकरणाचा. तर तुमच्या साक्षी घालतो जागर स्त्री आरोग्याचा महिला सक्षमीकरणाचा असा उचलता येईल थोडा. मला एंडलाईन दे काहीतरी. मी परत येतो. काय होय पूर्वी संपलेली सगळी ती मग मी आलो. तर मंडळी, संस्कृती समृद्धी आणि प्रगती हीच आहे महिला सक्षमीकरणाची खरी त्रिसूत्री. मंडळी आणि भगिनी, आणि आता आपण आलो आहोत विहिरे गाव. इथे बघा एकदम सुंदर गाव. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. उत्तम गाव, गावासारखं गाव आहे. आता आम्ही आलो आहेत महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी आलेलो आहेत. आणि हा बॅनर बघा, हा कसा ऍडजस्ट केलाय खेळा. आणि दुसरा खेळा बघा आमचा. उड्याला ना आयुष्याच्या खिळखिळा चावीवर लागलेला आहे. वाह क्या सीन है. सगळीकडे चावी लावायला लागते. कधी सांगता येत नाही. यांना पण पटलंय कशा असतात बघ. बाळापण म्हणजे दोन जन्म, एक बाळाचा जन्म आणि दुसरा आईचा जन्म. त्यामुळे या 8 ते 9 महिन्याच्या कालावधीमध्ये गर्भवती स्त्रियांची विशेष काळजी घेतली पाहिजे. बरं, कुपोषण, काही कुपोषण म्हणजे कुठला आजार आहे का? तर नाही. कुपोषण कशामुळे होतं? तर धड व्यवस्थित आहार न घेतल्यामुळे, रोज रोज सारखी माझा फोडला घडा त्यानं मारला खडा. माझा अतिशय युनिक, अतिशय वेगळ्या जागेवर आम्ही आलेलो आहे. हे जरी तुम्हाला असं काश्मीर किशमीरचं फील घेणारा नसतं, त्या झाडा आहे त्याच्यामुळे तरी सुद्धा आपण वाड्यामध्ये आहोत. आणि खूप सुंदर आणि जास्त प्रमाण आपल्या वाड्यामध्ये दिसतंय म्हणजे सागाची झाडं जी काय दिसतात तुम्हाला आजूबाजूला जी काय पसरलेली दिसतात, ही सगळी सागाची झाडं आहेत. ज्याच्याकडे सागाची झाडं त्याच्याकडे पैसा ही पैसा होगा. जन्न भी है, फन भी है, प्यार भी है, गन भी. आणि हे आपलं पुढचं गाव आहे. पुढच्या गावामध्ये आपण आलो आहोत आणि हा आहे घायपात पाडा. ही घरं बघा, पुन्हा एकदा मस्त पाडा आहे, सुंदर पाडा आहे. बांधकाम जे आहे प्रॉपर वेगवेगळा पाडा आहे. मधली माणसं, कौलारू घर. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आजकाल माणसाला नवनवीन आजार उद्भवत आहेत. मग हे आजार माणसाला नेमके का होतात, त्याच्या मागची कारण काय, आणि हे आजार आपल्याला होऊ नये म्हणून आपण कशा पद्धतीने उपाययोजना करायला पाहिजे, या सगळ्याची माहिती सांगण्यासाठी आम्ही कलाकार मंडळी आज या ठिकाणी आरोग्याचा जागर घालतोय. तर मंडळी, तुम्ही तयार आहात ना? खाता का हे? नाही खाणार तो. ही फुलं आहेत मोहाची. ही मोहाची फुलं नाही ना. मोहाची फुलं. पण हे खाताय
चल चल अशी नाही ना खाती हा मोहाचं आहे ना, सुकवतात आहे ना सुकवल्यानंतर काढतात त्याचं. सुकवल्यावर मग ते उकळतात ते पाणी. हाय बे, ह्याला चव लागली, ह्याला चव लागली, ह्याला चव लागली. अरे अरे ह्याचं काय, हा बघ, या बघ. आजी त्याला घेऊन गेली, त्याच्या नानाची टाकणे बांधूनच टाकला त्याला. आणि आता आपण आलो आहोत साखरपाडा ना, साखर शेत नावाच्या गावामध्ये आलेलो आहोत. आणि मला आवडलेलं घर तुम्हाला दाखवतो. खूप सुंदर घर आहे, सगळेच घरं चांगली आहेत म्हणा, कौलारू आहेत. आणि विहीर बघा, विहिरीची रचना थोडीशी वेगळी आहे. हे साठवणीचं पाणी आहे माझ्या मते. हे पाणी येत आहे मला वाटतं, असे दोन आहेत तिथे, तिथे काय त्या साईडला आणि इथे काय. आणि हे घर बघा, हे घर बघा, हे घर एक मस्त घर आहे, उत्तम घर आहे. धमाल. चल मागे महामाया आम्ही जादू फिरवलंय, ब्लॅक मॅजिक. झोपलं आणि हे बघा, हा बंगला बघा, एक नंबर बंगला आहे, वाडा. पडला साप. आणि आला आहोत आपण भोकरपाडा. ते भोकरवाडीचा शड्डू असं काहीतरी एकांकिका होती ना रे, काहीतरी होती. भोकर ना होतं. आणि हा भोकरपाडा आहे, पूर्ण एकदम उत्तम गाव. जास्त आपण खोलत जात नाही, आपण दाखवतो फक्त मस्त. इथली घरं बघा ना, थोडीशी वेगळी आहेत, सगळीच कौलारू आहेत. सेमी कमर्शियल घर आहेत. पलीकडे जंगल, गाव संपलं, तिथून गावाची सुरुवात. आमचा माणूस बघा काय करतोय हे तुम्ही सांगू शकता का? काय तुम्हाला असं वाटेल की हे शेतामधलं सपाटीकरण करण्यासाठी किंवा क्रिकेट खेळण्यासाठी पोरांनी मैदानामध्ये सपाट करण्यासाठी हे वातावरण आहे, तसं काहीतरी यंत्र आहे, पण हे तसं नाही आहे. तर यामध्ये पाणी भरलं जाते बघा, भरलेलं आहे पाणी, पाणी खूप भरलेलं आहे. आणि यामध्ये पाणी भरून माणसं आणायची, आणतात, अजून पण आणतात. जिथे गावात पाणी नाही, जिथे सोय नाही पाण्याची, तिथे हे जास्त करून वापरलं का आपण खेचू शकतो. अच्छा, यामध्ये कमीत कमी 4 अंडे भरतात, कमीत कमी 4 अंडे भरणार. हा हे जे आहे ते आहे पाण्याचा साठा. कशासाठी? तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आजकाल माणसाला नवनवीन आजार होत आहेत. मग हे आजार माणसाला नेमके काय होत आहेत, त्याच्या मागची कारण काय, आणि हे आजार आपल्याला होऊ नयेत म्हणून आपण काय उपाययोजना करायला पाहिजे, या सगळ्याची माहिती सांगण्यासाठी आणि कलाकार मंडळी आज तुमच्या या गावामध्ये आरोग्याचा जागर घालतोय. तर काय मित्रांनो, तयार आहात ना? तर मंडळी, दोनदा कॅम्प होतात, लक्षात ठेवा. आणि हे कॅम्प मोफत आहेत. इथे तुमची सगळी तपासणी फुकट होते, रक्ताच्या चाचण्या सुद्धा मोफत केल्या जातात, आणि एखादा आजार आढळला तर पूर्ण ट्रीटमेंट फ्री फुकट केली जाते, मोफत केली जाते.
औषधं सुद्धा फ्री मध्ये देतात. तर ही महत्वाची माहिती घराघरापर्यंत दारादारा ग्रामस्थांपर्यंत पोहोचवा आणि जास्तीत जास्त लोकांनी लुपिन फाउंडेशनच्या या आरोग्य सेवेचा लाभ घ्या. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण उद्याच्या भागात.